पापडीच्या शेंगा अशा नीट करून सोलून घ्यायच्या, कारण आतमध्ये आळ्या वगैरे असतात, त्यामुळं अशा पूर्ण उघडून सोलून अशा बारीक चिरून घ्यायच्या. आणि बारीक चिरून झाल्यानंतर धुवून स्वच्छ मी शेंगांची रेसिपी केलेली आहे. पहा, आज आपण पापडीच्या शेंगा करणार आहे. आता तुम्हाला दाखवलं तर मी पापडीच्या शेंगा सोलून असं छान बारीक चिरून घेतलेल्या. आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालंय, लसूण टाकून घ्या, जिरे मोहरी थोडेसे, कांदा टमाटर, कांदा टमाटर चांगला भाजून घ्या. कांदा टमाटर चांगला भाजल्यानंतरच शेंगा भाजून घ्यायची. भाजलेला कांदा, शेंगा चांगला भाजून घ्यायची वाफवून. एक वाफ काढली की जरासा हिंग टाकायचा, हळद, चटणी, आणि मीठ. झालं की बारीक कोथिंबीर चिरून टाकायची आणि नंतर थोडंसं गरम पाणी घालून परत अजून एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे चांगले शेंगा शिजतात. कोथिंबीर टाकून घेऊ. जास्त पाणी घालायची गरज होती, कारण वाफवून घेतल्यानंतरच एकदा दोनदा शिजतात, पण पूर्ण चांगली गिरं शिजण्यासाठी जरासं पाणी घालायचं. फक्त 5 मिनिटात शेंगा तयार होतात. जरासं गरम पाणी घातलं आहे. यात बाकीचं काहीही घालायचं, म्हणजे खोबरं, शेंगदाणे वगैरे काय घालायची गरज नाही. अशी साधी केली तर चालते. आणि ओलं खोबरं असेल तर वरनं भाजी शिजत आली की टाकलं तरी चालते. आता पूर्ण भाजी शिजल्यानंतर दाखवते. भाजी पूर्ण तयार चांगलं शिजलं. आता गॅस बंद करू.